आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील आपण दुसऱ्या फेरीतील शेवटचा मॅच पाहतोय. दोन्ही संघाने एक एक सामने जिंकलेत आणि यातून एक संघ 2 मॅच जिंकून टॉप 3 मध्ये पोहोचेल. आजच्या दिवसातील कोणता संघ तिसरा संघ हा पोहोचेल तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्या सत्रामध्ये पाहिलं तर खार्डी, अबू स्पोर्ट्स खार्डी या संघाने बाजी मारली होती 2 सामने जिंकून. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर साई 11 डोंगरीपाडा या संघाने बाजी मारली होती. आणि संध्याकाळ सत्रामध्ये आता पाहूया आपण कोणता संघ बाजी मारेल. आझाद बॉल अँड ट्रॅकवर सज्ज असेल. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. दिशा दिल्या या बॉलला पाहतो पण कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे बघा. फेकी थोडीशी खराब झाली बघा. स्ट्राईक एंडला जर थ्रो केला तर नक्की इथे महत्त्वाचा खेळाडू बाद झाला असता. पण तो थोडंसं पहिलं तर थ्रो रॉंग दिशेने केला आणि या 2 धावा इथे धावून पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी पाहतो आपण श्री गणेश झालाय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचा. आझाद पुन्हा एकदा बॉल अँड ट्रॅकवर सज्ज असतील. नागले एक्सप्रेस आपण पाहतोय. आझाद वळवी दुसरा बॉल ऑन साईडला मिस्टामिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल आणि फलंदाज ठरतोय इथे फेल. साईनाथ पाहतोय आपण डगआउटच्या आसपास जाताना फर्स्ट विकेट डाऊन. या बाया आयल्या गोवंदनी न या बाया आयल्या गोवंदनी या बाया आयल्या गोवंदनी न या बाया आयल्या गोवंदनी. बाया आयल्या या अंगणी न करा कापूर आरती ग. बाया आयल्या या अंगणी न करा कापूर आरती ग. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती. हरेश येतोय न्यू बॅटर हरेश वाघ. मागच्या सामन्यामध्ये कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने जे सलामीचे फलंदाज होते त्याच दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या पूर्ण केल्या होत्या. परंतु तो पाहिलं तर पहिली विकेट गेली आहे. साईनाथ डगआउटच्या आशेला पोहोचलाय. न्यू बॅटर हरेश आलाय. यावेळेस क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागले. चेंडू सरळ जातोय डी क्लश झोनमध्ये, डी झोनमध्ये जातोय एका सिंगल धावेसाठी. सिंगल धावफलक पाहतोय पण 3 वरती जाऊन पोचते. आझाद यांचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने चांगली कामगिरी केली आहे नागले संघासाठी. सुद्धा चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिला आहे. आझाद वळवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. बघा इथे काय घडते. थोडंसं मला वाटते पाय त्यांचा जास्त स्लिप झालाय. पंच थोडंसं लागलाय का बघा. कारण दुखापत झाली असं वाटते हाताला. कारण ज्या फ्लोमध्ये गोलंदाज धावत होता त्याच फ्लोमध्ये त्यांचा पाय स्लिप झालाय. चला आपण पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येतोय. पुढचा बॉल आझाद पुन्हा बॉल ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस तेच तर्रार अचूक लाईन आणि भेदक मारा काय असतो हे दर्शवताना पाहतोय आपण गोलंदाज आझाद यांना. बघा रिप्लेमध्ये सुद्धा पहा आपण यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. गुल्डनवरती स्पॉट झाला आणि सरळ यष्टीच्या हातामध्ये गेला. डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार स्विंग अँड मिस चेंडू येतोय अजून एका निर्धाव.
5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 वरती जाऊन पोहोचते. म्हणजे या षटकामध्ये ना पूर्णपणे बांधून ठेवलंय नाईकपाडा बी या संघाला. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरमधील. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. अजून एक निर्धाव चेंडू होतो. षटक समजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल बघा, ऑफ कटरचा मारा केला होता गोलंदाज आझाद वळवे यांनी. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 3 वर जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज सज्ज होईल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. वाटते अभिषेक येतोय. अभिषेक चौधरी आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अभिषेकांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये. तोच गोलंदाज पाहतोय पण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहे. अभिषेक यांचा पहिला बॉल. सामना करते हरीश. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल होता. खेळून काढा ऑन साइडला. फिल्डर आहे तिकडे, ते आझाद आहेत तिकडे बघा. चांगला पिकअप अँड थ्रो आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. मला वाटते अजून सुद्धा आझाद यांच्या हाताला जास्त थोडीशी दुखापत झाली आहे. कारण ज्या फॉलो थ्रूमध्ये पडले त्याचा हात त्याच्या बॉडी लाईनच्या इकडे खाली आला होता. बघा थोडंसं फिल्डिंगमध्ये परिवर्तन पाहतोय कारण आझाद यांच्या हाताला थोडीशी जास्त दुखापत जाणवते. बघा आझाद जास्त दुखापत झाली असेल तर कृपया करून ओके खेळाडूवरती दाखवत आहेत आझाद सुद्धा. पुढचा बॉल. यावेळेस गोल्डनवरती चेंडू पिच केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय. अभिषेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा आता पहा ओव्हरपीच चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर केला. सरळ बॅटने जर हा बॉल नक्कीच खेळला असता तर कुठे चांगल्या धावा आल्या असत्या, परंतु क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅट अँड बॉल संपर्क पाहिला तर झाला नाहीये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या पाहतो फक्त आणि फक्त 5 वर जाऊन पोहोचते. 1.3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. यावेळेस दांडी 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 गुल विकेट. नवीन फलंदाज आपण पाहतोय कृष्णा येतोय स्ट्राईक वरती. बघा यावेळेस पाहिलं तर अजित यांना आपण पाहतोय नॉस्ट्राईक गेडला आहे. ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती तो नॉस्ट्राईक गेडला आहे. यावेळेस डाव्या यष्टीला सोडून जाणारा बॉल आहे. पंच आमच्या बाजूला हितेश गणेशकर वळत आहेत. पंचांच्या वाईटचा येतोय. एक अवांतर धाव आपण पाहतोय स्कोर बोर्डमध्ये ॲड होताना. या अवांतरच्या मध्ये धाव फलक पाहतोय 6 वर जाऊन पोहोचते. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय परंतु मिस्टामिंग झालाय. बघा चांगला सुंदर झेल आणि फलंदाज इथे ठरतोय फेल. मिस्टर कृष्णा पाहतोय पण डगआउटच्या असा जाताना फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. चला यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. आबू स्पोर्ट्स खार्डी संघाच्या कर्णधार आणि साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाच्या कर्णधार टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ केला जाईल आणि चालू असलेल्या मॅचमधील एक एक प्रतिनिधी त्यांनी सुद्धा जोडायचा आहे. चला लक्की ड्रॉ केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी येऊन थांबायचं आहे. यावेळेस ऑफ साईडला स्क्वेअर कटमध्ये आपण पाहतोय फटका सजवलाय. शतरक्षक आहे दूर बघा. चांगला फटका सजवला होता. चांगली फेकी सुद्धा इकडे येताना पाहतोय. पण 2 धावा इथे कंप्लीट पूर्ण केल्यात. या 2 धावा या 2 धावांनी धावफलक पाहतो पण 8 वरती जाऊन पोहोचतोय. षटक संपतोय दुसरं. 2 षटकात समाप्त धावसंख्या पाहतोय आपण 8 वरती जाऊन पोहोचलोय. चला या इनिंग ब्रेकमध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. आबू स्पोर्ट्स खार्डी संघाचे कर्णधार आणि साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी ऋषिकेश येतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पहिलाच बॉल पाहिला तर जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटर आपण पाहतोय अजित हेलिम. अजित यांना पाहतोय पण 4 चेंडू फेस केले आहेत आणि त्यांच्या बॅटमधून या इनिंगमध्ये पाहिलं तर एकही धाव आली नाही आहे. पूर्णपणे बांधून ठेवलं यावेळेस अजित यांना. ऋषिकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. फटका तर फसलाय. बॉल भरपूर काळ हवेत होता बघा. फिल्डर येतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. लॉंगॉनमध्ये आपण पाहतोय सुंदर झेल आणि फलंदाज अजित होतो इथे फेल. फलंदाज बाद. माझी जायची कमाला कंपनी तिकडं तिकडं गल्लाय कशी प्रेम कनी. माझी जायची कमाला कंपनी तिकडं तिकडं गल्लाय कशी प्रेम कनी. सोडून बोलायचं तोडून मनाचं माझं प्रेम पाकू. माझी हवस वाली शिवल्ली भैयाला चुकली. माझी शिवण चुकली शिवल्ली भैयाला चुकली. बघा इकडे पाहिलं तर शिवळती गेली परंतु इथे पाहिलं तर नाईकपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती. यावेळेस लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहिला होता परंतु तो मला वाटते स्टंपमधून हा चेंडू गेलाय. जास्त शफल झाला होता त्याच कारणाचं पाहिलं तर चांगला चेंडू यावेळेस ऋषिकेश यांच्याकडे हाताळताना पाहिलंय. डॉट आलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय जितेश स्ट्राईकवरती आहेत. रिप्लेमध्ये सुद्धा पहा जास्त शफल झाले होते आणि ऑफस्टिकच्या बाजूने हा चेंडू निघून गेलाय. पुढचा बॉल यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा होता. पंचांचा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय 9 वरती जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. 4 गडी पाहिले तर तंबूच्या आशेला पोहोचले. थोडंसं बॅकफूट वरती पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला. पुढचा बॉल ऋषिकेशांचा. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साईडला आपण पाहतोय पण फिल्डर आहे तिकडे. एक धाव घेण्यात यश मिळते. बघ एका धावेने काय होणार नाही आहे. इक्के दिक्के से कुछ नहीं होगा. छक्के और चौकों की बरसात करनी पडेगी. कारण पाहिलं तर एक फायटिंग टोटलमध्ये नक्की जाण्याचा प्रयत्न केला जाईल. तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एक षटकार किंवा चौकार येणं गरजेचं असेल. ऋषिकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव येताना पाहतोय. या षटकामध्ये या इनिंगमध्ये पाहिलं तर पूर्णपणे बांधून ठेवलाय काने स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला. जास्तीत जास्त डॉट चेंडू काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेलाय या मॅचमध्ये. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सुद्धा यायचं आहे. आबू स्पोर्ट्स खार्डी संघाच्या कर्णधार आणि साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाच्या कर्णधार.
दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. या इनिंग ब्रेकमध्ये चिठ्ठ्याचा ड्रॉ केला जाईल. यावेळेस पाहतो तर आपण काय घडते. बॅटच्या टोला लागला, चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोनमध्ये एका धावेसाठी. पंच सिंगल ना, यस सिंगल धाव असेल. षटक संपते तिसरं. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 11 वर जाऊन पोहोचते आणि 12 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे 3 षटकामध्ये. चला आपल्यासोबत आता जोडले जातील आमच्या टॉस बॉक्समध्ये सागरजी माई सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सो टॉस बॉक्स. चला चिठ्ठ्याचा ड्रॉ केला जातोय. एक चिठ्ठी उचलली जाईल. या चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येईल ती बाय असेल. बघूया कोणत्या संघाला पुढचे चाल मिळते. विजेता संघ म्हणजे जो सामना इकडे विजय होईल नो डाऊट त्याला पुढची चाल मिळेल. म्हणजे क्वालिफायरचं मॅच खेळायचं नक्कीच. तर टॉस सुद्धा केला जाईल. एकनाथजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला जातोय. एका बाजूला सायलेंट डोंगरीपाडा, दुसऱ्या बाजूला अबू स्पोर्ट्स खारदी. नाणेफेक जिंकलाय डोंगरीपाडा संघाने. निर्णय काय असेल. नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारले डोंगरीपाडा संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय खाडी संघाला. चला यातून जो संघ विजय होईल तो क्वालिफायरचा मॅच खेळेल, यात काही शंका नाही. बघा आजच्या दिवसातून जो संघ क्वालिफाय होईल त्याचा जो बेस्ट बॅट्समन असेल त्याला टी शर्ट देण्यात येईल. लहूजी माळी यांच्याकडून हे टी शर्ट स्पॉन्सर केले गेले आहे. जो आजच्या दिवसातून बेस्ट बॅटर असेल क्वालिफायरमध्ये, क्वालिफाय जी टीम होईल त्या टीममध्ये बॅटरला ते टी शर्ट मिळालं जाईल. मॅन ऑफ द मॅच वेगळं असेल परंतु ते टी शर्ट नक्कीच त्या बॅट्समनला भेटेल. जो फक्त क्वालिफाय संघ होईल आजच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये पोहोचेल त्या संघातील एका बॅटरला ते टी शर्ट स्पॉन्सर केलं गेलं आहे. लवजी माळी यांच्याकडून ते टी शर्ट स्पॉन्सर केलं गेलं आहे. कोणता संघ आज सुपर 4 मध्ये पोहोचेल आणि कोणता तो लकी बॅट्समन असेल ज्याला हे टी शर्ट मिळेल आपल्याला संध्याकाळ 17 मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण चालू असलेल्या मॅचमध्ये आपण पुन्हा एकदा परत जाऊया. काने स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने बॅटिंग करताना आपण पाहतो एक छोटं टार्गेट सेट केलं गेलं आहे 12 धावांचं. 12 धावांचं टार्गेट सेट केलंय. ते 12 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील नागले संघाकडून. बघा यावेळेस पाहिलं तर नागले संघ थोडंसं ड्रायव्हिंग सीटवरती आहे कारण चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. याचा बेनिफिट नक्कीच नागले संघाला मिळाला आहे. आणि बेनिफिट दुसरा म्हणजे त्यांना क्वालिफायरचा मॅच खेळायचा आहे म्हणजे एक मॅच त्यांना आराम मिळणार आहे. बघूया त्यांच्यासोबत कोणता संघ 2 हात करेल यानंतर होणारा मॅच असेल. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा परत जाऊया. सायनाथ येतोय. पहिला बॉल स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेला. मिडल स्टंप वरून हा बॉल पाहिला तर आपण ट्रॅव्हल झालाय. पहिला चेंडू पाहिला तर डॉट आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर नितीन यांना पाहतो आपण. यावेळेस उडवलाय परंतु मिस्टामिंग झालाय. शतरक्षक आहे तो चेंडू खाली. बघा विकेटची गरज होती आणि पहिला हादरा बसलाय. बिग विकेट डाऊन. मिस्टर नितीन राऊत बॅक टू द आउट. गोल्डन डकचा शिकार गॉन.
थँक्यू डीजे. बघा स्लॉट मध्ये होता, पार्किंग लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु चेंडूने उंची सुद्धा कमी घेतली आणि लांबी सुद्धा कमी. बघा विकेटची गरज होती, ती विकेट तर मिळाली आहे. सातत्याने डॉट आणि विकेट घ्यावं लागतील. बघा आपण धावा कमी ठेवल्यात, यात काही शंका नाही, परंतु स्वतःला आता सिद्ध करण्याचं काम यावेळेस नाईकपाडा संघाला करावं लागेल. फिल्डिंगचं चांगलं प्रदर्शन करावं लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल, अचूक टप्प्यावरती बॉलिंग टाकावी लागेल. एक छोटं टार्गेट आहे, छोटं टार्गेटला थोडंसं डिफिकल्ट बनवण्याचं काम यावेळेस कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला करावं लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केले तर यश नक्की त्यांच्या मार्गे लागेल, परंतु बघा कोणता संघ या मॅचमध्ये प्रयत्न करेल. प्रयत्न पाहिला तर कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाला करावं लागेल जास्तीत जास्त. यावेळेस पुन्हा एकदा चेक केलाय, फिल्डर होते बघा, चुकी होते. हा झेल घेणं महत्वाचं होतं. बॅक टू बॅक विकेट आली असती. बघा तिसऱ्या धावचा प्रयत्न सुद्धा इथे केला जातोय आणि इथे बघता तिसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. बघा हा झेल घेतला असता, हा कॅच घेतला असता तर गोलंदाजाचा थोडंसं कॉन्फिडन्स वाढला असता, मनोबल थोडंसं वाढलं असतं, परंतु हा झेल सुटलाय. अशा मोक्याला झेल सुटलाय. आपण आता अगोदरच धावा कमी ठेवल्यात आणि अशा रीतीने जर झेल तुम्ही सोडले तर कुठेतरी जो गोलंदाज आहे त्याचं मनोबल थोडंसं कमी होते आणि तसंच काहीतरी होतं ना आपण पाहतोय साईन आहे त्यांच्याकडून. बघा चांगला चेंडू हाताळला होता, तिकडे झेल ड्रॉप झाला आणि त्याचा फायदा पाहिला तर बॅटिंग करणारा संघाला भेटलाय. 3 धावा आल्या, त्या 3 धावांनी आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 3. नवीन बॅटर आपण पाहतोय नितीन येतोय, धावकरता फलंदाज आपण नितीन राऊत, दिनेश येतोय. यावेळेस बघा फिंगर रोल केली होती गोलंदाज साईना, त्यांनी चांगल्या टप्प्यावरती बघा ऑफ कटरचा मारा केला. त्यांना सुद्धा माहिती आहे लेफ्टी बॅटर आहे, त्यांच्या तुझं बॅट पासून रेंज पासून त्यांच्या थोडंसं दूर ठेवावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक हादरा पाहतोय आपण ओम साई 444 नागले संघाला पळताना. पण मला काय सांगतोस अगं पोरी माझा तू घे भेटायला फटफट्यावर ये ग पोरी, अरे माझा तू घे भेटायला फटफट्यावर ये. थँक्यू व्हेरी मच डीजे. यावेळेस पाहतो आपण न्यू बॅटर आझाद येतोय, आझाद वळवी बॅटिंग मार्कवरती. 14 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इथून सुद्धा मॅच थोडासा ऑन झाला होता, जर तो झेल घेतला असता तर आता स्कोरबोर्डवरती एकही धाव नसती लागली. जर ठरला थारा नाही आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सुद्धा होऊ शकते. शेवटचा जोपर्यंत बॉल परत नाही तोपर्यंत मॅच संपत नाहीये. पुन्हा एकदा साईनाथ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या षटकातील विचार केला तर 5वा चेंडू घेऊन यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला. तिकडे फिल्डर आहे बघा, काय झेल आल्या पावली, परततोय मिस्टर आझाद वळवी. बडी मछली जाल में फसी, विकेट डाऊन.
दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण सज्ज पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. अजित येतोय. अजित येतोय. अजित हेलेम धावकड्याचा गोलंदाज. यावेळेस बॅटच्या टोला लागलाय. चेंडू जातोय सिली मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय. एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावफलक आपण पाहतोय 4 वर जाऊन पोहोचते. 4 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. थोडीशी मॅच गरम झाले. मॅच थोडीशी गरम झाले. 11 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. यावेळेस पुन्हा एकदा मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅच लागला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा एक धाव घेण्यात येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा कंप्लीट होतोय. तिसरी धाव होईल का बघा. रॉंग एंडला थ्रो येतोय आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. बघा चांगलं कॉलिंग आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. यस नो वेट चांगला समन्वय पाहतोय अभिषेक आणि कैलास यांच्यामध्ये. 3 धावा. या 3 धावांनी धावफलक पाहतोय 7 वर जाऊन पोहोचते. समीकरण थोडंसं सोपं झालंय. 10 मध्ये 5 धावांची आवश्यकता. चेंडू पाहिले तर डबल आहेत. अजित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुढे सरसावून मिसटायमिंग झालाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर आहेत बघा दूर. त्याच कारणाचं पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. 2 धावा. या 2 धावांनी धावफलक पाहतोय पण 9 वर जाऊन पोहोचते. 9 रन्स ऑन बोर्ड. बघा थोडंसं पुढे जर क्षेत्ररक्षक असता तर नक्की हा झेल घेतला असता पण तो बाउंड्री लाईनला टच आहेत. बाउंड्री लाईनला टच आहेत. त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळून काढलंय. पुश केलं या बॉलला. लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय अभिषेक आणि कैलास यांच्यामध्ये. बघा जिकडे सिंगल धाव होती तिकडे 3 धावा कंप्लीट केल्या. जिकडे सिंगल होती तिकडे 2 धावा आणि आता सुद्धा पाहिलं तर 2 धावा. स्कोर इज लेवल. 1 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड बसवलंय यावेळेस होम साईड 444 नागले संघाने. आणि इनसाइड आउट खेळा फटका पडतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चांगला झेल इथे गॅदर केला जातोय आणि फलंदाज आपण पाहतोय अजून एक अभिषेक यांना पाहतोय तंबूच्या आष्ट्राला जाताना. विकेट डाऊन. जसा जसा पाणी पडा नकोश मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा जसा पाणी पड नकोश मला याद कर. जसा जसा पाणी पडा नकोश मला याद कर. बघा रिप्ले सुद्धा पहा. चांगला झेल घेतलाय. यावेळेस फिल्डर होतो तिकडे. 2 क्षेत्ररक्षक आले होते परंतु सुंदर झेल घेण्यात यश मिळते. मनच येतोय न्यू बॅटर. 7 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलाय नागले संघाने. यावेळेस आडव्या बॅटीने चेंडूला खेळून काढलाय आणि विजयाची धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. सामना जिंकला इकडे होमसाई 444 नागले संघाने. हार्डलक 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 कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच नागले संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर अभिषेक चौधरी. अभिषेक चौधरी यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. अभिषेक एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा आपल्या टॉस बॉक्स मध्ये आपण जोडूया मॅन ऑफ द मॅच साठी.